गावच्या नदीचं पाणी बंधाऱ्याला टेकल्यावर थोसीन तर पाले जास्त लागते आणि तसंही 3 दिवस पाण्यानं कुठं बाहेर जाऊ दिलं का? पुऱ्या महाराष्ट्रातलं पाणी मायाच गावात रिचवलं देवानं नाही नाही म्हणतले. 2 अतिहुशार लोक पकडले ना निघालो नदीकडं. तर अर्ध्यातच अशोक भाऊ भेटला. तो म्हणे जुनी वस्ती डुबाच्या फिदरीत आहे म्हणे, नदीला एवढा पूर आला. तर हे ऐकून तर एम्स मधल्या बापूची फाटली. तो म्हणे मी येतच नाही आता. मग आमच्या दोघांची बी लुपलुप होऊ लागली. पण तिकडूनच गावच्या मामा डग्ग घेऊन आला. तर गाडीत बसलो ना नदीकडे आगीकूच केली. जेव्हा बंधाऱ्यापाशी पोहोचलो ना तर नदी पुरीच भरली होती. पाणी बी येत होता आणि वरून रामा डॅम बी खोलला होता. म्हणून एवढं पाणी नदीला आलं होतं. आणि सोबतच मच्छ्या पकडणारे बी लगेच जण. आम्ही ना लई हिशोबात बंधारा पार केला तर नदीकाठाच्या वावरात भल्या मोठ्या मच्छ्या आल्या होत्या. कोणत्या मच्छ्या तुम्ही सांगा बरं. या मच्छ्या पाहून तर गावच्या मामाला लई हुरक सुटली मच्छ्या पकडायची. हो म्हणे आता एक मोठी जात बाम मच्छी घेऊनच जातो म्हणे इथून. पण त्यानं माझ्याकडून क्लासेस नाही लावली ना मच्छ्या पकडायची, म्हणून त्यांनी एकही मच्छी नाही सापडली ना. मग निघालो आम्ही घराच्या रस्त्यानं. जेव्हा कोणाला वेळेवर हागायला लागते सोबत असलेले त्याला जाऊच नाही देत. तो माणूस काही असा तडपते. तसंच काही अशोक भाऊ सोबत जाता जाता घडलं. ते लागली होती जोराची 2 नंबर, पण त्याला काही पोट्टे जाऊच नाही देत होते. आता का पेंटातच करू त्याचा विचार आहे का तर माहित नाही पोट्ट्याच्या. बिचाराने सोडलंच नाही ना, गाडीवाला थांबे ना मागच्या मामा बी जाऊ दे ना पोट्टी जाऊ दे त्याले. मग कसा तरी तिथून सुटला.